नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयच्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी संदीप भालेराव. मित्रांनो, आपण एक सिरीज चालू केली होती PYQ ब्रह्मास्त्र. ठीक आहे, ह्या सिरीजला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला आहे आणि असाच प्रतिसाद देत राहा, असंच प्रेम देत राहा विदर्भाला. कारण की हे जे काही प्रश्न आहेत हे आपण लॉजिक बेस कसे सोडवायचे, नॉलेज बेस कसे सोडवायचे, ट्रिक्स बेस कसे सोडवायचे, याविषयी जे सर्व काही विश्लेषण आपण करतोय. आपल्याला फक्त असं बघायचं आहे की माझा स्कोअर बूस्ट कसा होणार. लेट सपोज मागचं जे कट ऑफ लागलं होतं 117.50. ठीक आहे, त्या 117.50 पर्यंत मी कसा पोचणार. ठीक आहे, मला असे कोणते प्रश्न आहेत जे अवघड जातात, कोणता सेक्शन आहे जिथं मी लॉजिक यूज करू शकतो, कोणत्या सेक्शनमध्ये मी ट्रिक्स यूज करू शकतो, जो KLT फॉर्म्युला आहे. ठीक आहे, तो कसा लागणार. तर याच्या अगोदर आपण कंबाईन विषयी सर्व विश्लेषण घेतलेलं आहे. लॉजिक इज मॅजिक. आता तुमच्या आग्रहास्तव भरपूर लोकांच्या डिमांड्स होत्या, काही लोकांचे कमेंट्स आले मला, भरपूर विद्यार्थ्यांचे कॉल्स येऊन गेले, सर कंबाईनचं झालं, ॲटलिस्ट बेसिक लॉजिक राज्यसेवेचं आम्हाला तेवढं तरी सांगा. तर तुमची प्रतीक्षा इथं समाप्त होते. तुमच्यासाठी राज्यसेवा 2024चा पेपर पार्ट 1. ठीक आहे, चला आपण 2024मध्ये जे क्वेश्चन आले होते त्यांचा प्रकार कसा, ते क्वेश्चन टॅकल कसे करायचे, त्या प्रश्नांची जी डिफिकल्टी लेवल होती, आयोगाने कुठे ट्रॅप्स टाकलेले आहेत, कुठे तुम्हाला नॉलेज लावायचं आहे, कुठे तुम्हाला लॉजिक लावायचं आहे, कुठे तुम्हाला ट्रिक्स लावायचे आहेत, अशा पद्धतीने आपण व्यवस्थित समजून घेऊ. ठीक आहे, चला 2024चा पेपर. ठीक आहे, तत्पूर्वी एक सूचना, पेपर जवळ ठेवा. ठीक आहे, कारण की जे मी टिक करतोय, जे सांगतोय ते तुमच्या पेपरवरती लिहून झालं पाहिजे. म्हणजे नेक्स्ट टाईम ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करणार, तुम्ही क्वेश्चन बघणार, त्याचा फॉर्मॅट काय, ठीक आहे, तो तुम्हाला लक्षात येऊन जाईल. चला बघा, पहिला प्रश्न आहे की टिळक स्कूल ऑफ पॉलिटिक्सची स्थापना कोणी केली. बरोबर मित्रांनो, आयोगाला हे माहिती पडले की मी फुल नाव दिलं ना की मुलं इथं ट्रॅप होतात. बरोबर, पण आपला काय फॉर्म्युला आहे, आपण पहिले नॉलेज वापरणार, मग लॉजिक वापरतात आणि मग ट्रिक्स. हा कोणता भाग आहे, मी सांगितलं हे फुल नेम, हा ट्रिक्सचा भाग आहे. असं जाणार का आपण, नाही, असं गेलं तर चुकणार. मग आपण पहिले नॉलेज लावायचं. मला हा प्रश्न माहीत आहे का, टिळकांचं नाव आहे, बरोबर, मला हा प्रश्न माहीत आहे का. मग जर एखादे व्यक्तिमत्व माझ्या जवळचे आहेत, ठीक आहे, ते व्यक्तिमत्वच मला सपोर्ट करतील, भविष्यात माझ्या नावाने काही संस्था काढतील. मग टिळकांच्या जवळचे कोण कोण व्यक्तिमत्व आहेत बघा, हे 3 व्यक्तिमत्व आहेत. त्यापैकी आपण जर वाचलं असेल, थोडासा जर आपला अभ्यास असाल आहे, तर आपण असं वाचलेलं आहे की लाल बाल पाल. ठीक आहे, असं आपण वाचलेलं आहे. मग जनरली ह्या 2 व्यक्तिमत्वांपैकी एक असायला पाहिजे. म्हणजे तुमचा पर्याय 2 आणि पर्याय 4 कट झालेला आहे. आता हा पर्याय 2 पूर्ण नाव का टाकलंय, कारण हा ट्रॅप आहे मित्रांनो, हा ट्रॅप आहे. ज्या मुलांना जे हा सिक्वेन्स फॉलो करतात, पहिले ट्रिक्सपासून जातात, मग लॉजिक आणि मग नॉलेज. नाही, पहिले नॉलेज लावू आपण, त्यानंतर आपण लॉजिक लावू आणि मग ट्रिक्स लावू. ठीक आहे, मग इथं जर मी हे 2 पर्याय एलिमिनेट करतो, राहिले हे 2. आता आपण 50-50वर आलो आहे, नो डाऊट, आपण 50-50वर आलेलो आहे. बघा, मी बेसिक नॉलेज, बेसिक लॉजिक तुम्हाला अगोदरच शिकवलेलं आहे. ज्यांनी अगोदरचे 4 पार्ट्स नाही बघितले असतील, ठीक आहे, ग्रुप बी आणि ग्रुप सीचे 2024चा पेपर ऑलरेडी यूट्यूबला अवेलेबल आहे. तुम्ही जाऊन एक वेळेस फक्त बघा, बेसिक नॉलेज तिथं ठेवलेलं आहे मी. तुम्ही आरामशीर ते बघून व्यवस्थित ॲनालाइज करू शकता की हा 50-50वर कसा आला आहे. ठीक आहे, 50-50. मग आपण असं बघतो की बाबा जवळची व्यक्ती ना, मग पहिले कन्फ्युजन देन आन्सर, हा आपला फॉर्म्युला आहे. ही ट्रिक्स आहे, ही ट्रिक्स आहे. नॉलेज मी काय लावलं की त्यांच्या जवळचे व्यक्तिमत्व कोण आहेत. ठीक आहे, त्याच्यावरनं मी हे 2 पर्याय एलिमिनेट केले, मग राहिले 2. मग आता जर
मला कन्फ्यूज करायचं आहे, तर आयोग काय करणार, ठीक आहे माझा चांगला अभ्यास झाला आहे ना, मग मला चांगला अभ्यास ज्याचा चांगला अभ्यास झाला आहे त्यालाही मला कन्फ्यूज करायचं आहे, बरोबर. मग मी काय करणार, पहिले डोक्यात कन्फ्युजन टाकेल, नंतर उत्तर देईल. ठीक आहे, हे आपलं उत्तर आहे. व्यवस्थित प्रश्न वाचायचा, प्रश्न व्यवस्थित वाचला की उत्तर लवकर कळते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2. जस्ट अ सेकंड. बघा, खालीलपैकी कोणी एल्फिन्स्टन फंडासाठी वैयक्तिक स्वतःच्या खिशातून 25,000 रक्कम दिली होती. 25,000 रुपये त्या काळी. एल्फिन्स्टन होते 1818 ते 1827 दरम्यान. त्यानंतर एल्फिन्स्टन फंड उभा केला होता, बरोबर. आणि मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर सांगितली की 1803 ते 1865 यामध्ये नाना शंकर शेठ यांचं खूप मोठं योगदान आहे मुंबईविषयी. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, इथं काय दिलं आहे पर्याय, एल्फिन्स्टन फंडासाठी बाळशास्त्री जांभेकर नोकरी करायचे, बरोबर. थोडंसं एक क्वेश्चनच्या हिशोबाने विचार करा. 25,000 रुपये द्यायचे, 25,000 त्या काळातील. बाळशास्त्री जांभेकर असतील का, विषयच नाही. रामकृष्ण भांडारकर नाही. आता 2 नावं जे आपण म्हणतो की आपली ट्रिक आहे की फुल नाव देतात, वामन आबाजी मोडक आणि नाना जगन्नाथ शंकर शेठ. हे बघा आणि हे बघा, नाना त्यांना नावाने ओळखलं जायचं, नाना त्यांना म्हणायचे लोक. हे एक बारीक लॉजिक आहे, एकदम विस्तृतपणे सांगतोय मित्रांनो. कारण काय आहे, आयोगाला हा लो हँगिंग फ्रूट आहे. जर तुम्ही PYQ मध्ये गेले तर हा लो हँगिंग फ्रूट आहे. असे प्रश्न सोडू नका. इथं डिटेल नॉलेज दिलेलं आहे. आणि त्या काळी शेठ माणूस कोण, नाना शंकर शेठ. 25,000 रक्कम एवढी मोठी नव्हती त्यांच्यासाठी त्या काळी. ठीक आहे, ज्याचा थोडासा अभ्यास असेल त्याला हा प्रश्न इझी गेला असेल. आणि हा लो हँगिंग फ्रूट आहे, इझी हा प्रश्न, जास्त कठीण नाही. बघा, प्रश्न क्रमांक 3. सविनय कायदेभंग चळवळीत धारासना येथील सत्याग्रहात पुढीलपैकी कोणी सहभाग घेतला. तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर, इझी आहे. ठीक आहे, PYQ आहे, सरोजिनी नायडू, धारासना. बघा, मी तुम्हाला नेहमी म्हणतो ना, प्रश्न क्रमांक 4 मी तुम्हाला नेहमी म्हणतो, आयोग काय करते, आयोग तुमच्या डोक्यात पहिले कन्फ्युजन टाकणार. ठीक आहे, कन्फ्युजन टाकलं, व्यक्ती मग कन्फ्यूज होतो की बाबा कोण आहे. आता ते काय सांगतो मी तुम्हाला, एक्सप्लेन करतो. बघा, 1857च्या उठावामध्ये कानपूर येथील नेतृत्व कोणाकडे होते, बरोबर. मग आयोगाने काय केलं, बघा हे पर्याय तर बिलकुल नाही. ठीक आहे, हे पर्याय नाही. 2 आणि 4 तुम्ही कट करायचे. थोडासा अभ्यास प्रत्येकाचा असतो, आपण समजू शकता. आहे हा PYQ, बरोबर. परंतु आपल्या डोक्यात काय केलं पहिले, तात्या टोपे हा जो पर्याय आहे, कन्फ्युजन क्रिएट केलंय आपल्या डोक्यात, कन्फ्युजन क्रिएट केलंय, व्हायरस टाकलाय की तात्या टोपे आहेत का नानासाहेब आहेत, बरोबर. हे त्यासाठी हा ट्रॅप. बघा, इथं तुम्हाला फक्त लॉजिक ॲनालिसिस नाही शिकवलं जाते, इथं तुम्हाला आयोगाच्या जे ट्रॅप आयोग टाकते त्यापासून कसं वाचायचं हेही सांगतोय. आणि कन्फ्युजन देन आन्सरवाली थिअरी आहे ना, ही अजून तुम्हाला पुढे दिसेल की आयोग कसं कन्फ्युजन टाकते आणि कसं त्याचं व्हेरी नेक्स्ट उत्तर असतंय. बघा, इथं उत्तर आहे नानासाहेब, बरोबर. इझी. हे बघा, आयोगाला काय पाहिजे, आयोगाला थोडासा होल्ड करून सर्व पर्याय वाचणारा व्यक्ती पाहिजे. DC DYSP बनवायचे. ठीक आहे, अधिकारी घडवायचे. बघा, आता यामध्ये आपलं जे बेसिक लॉजिक आहे ते सांगतो मी. ज्यांनी बेसिक आहे ना, बेसिक लॉजिक ज्यांनी व्हिडिओ नाही बघितलेत, हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर तुम्ही बेसिक लॉजिकचे व्हिडिओ व्यवस्थित बघून या. आणि व्यवस्थित बघा, शांत डोक्याने. रोज एक झाला तरी चालेल, पण व्यवस्थित बघा त्याला, घाई गडबड करू नका.
कारण लॉजिक आहे ना, लॉजिक एका दिवसात येत नाही. त्याच्यासाठी अभ्यास, त्यानंतर थोडंसं ॲनालिसिस आणि त्यानंतर मग तुमचं लॉजिक थोडंसं हायर लेवलवर जाते. आणि विदाऊट अभ्यासाचं लॉजिक येत नाही असं एवढंही सांगतो. विदाऊट अभ्यासाच्या ट्रिक्स येतात. ट्रिक्स तुम्हाला डिगभर असतील पण त्या ट्रिक्स नंतर धोका पण देतात, ते तुम्ही बघितलंय कसं. तर पण लॉजिक मॅक्सिमम टाईम 99% टाईम लॉजिक तुमचं काम करतं आहे. ठीक आहे. आता हा प्रश्न बघा. इथं काय आहे, प्रश्न असा आहे की प्रश्न क्रमांक 5 बघा. विख्यात वारली चित्रकार जीवा सोमा म्हसे यांना खालीलपैकी कोणत्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले? बरोबर. आता हा आपण मराठी वाचला. आता इथे घ्या. नोटेड वारली पेंटर जीवा सोमा म्हसे वॉज ऑनर्ड विथ विच ऑफ द फॉलोइंग अवॉर्ड्स? अवॉर्ड्स सिंग्युलर आहे प्लुरल आहे? एक वचनी का अनेक वचनी? अनेक वचनी सर. अनेक वचनी ना, ही तरी आपली ट्रिक आहे. लॉजिकला आपण जात नाही अजून. ठीक आहे, ही ट्रिक आहे. आपण पहिले काय, आपण पहिले नॉलेज वापरणार, नंतर लॉजिक वापरणार, नंतर ट्रिकला जाणार. पहिलं नॉलेज. मला लेट्स सपोज नाही माहीत हा प्रश्न, नॉलेज माझं संपला, तो एक पॉईंट गेला. मी येणार लॉजिककडे. लॉजिककडे येणार, मी काय करणार बघा. ABCD 4 पर्याय, परंतु आयोगाने कुठेच ऑल ऑफ द अबोव दिलं नाही आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे की बाबा यामध्ये कोणता तरी एक चुकीचा आहे, 100% चुकीचं आहे. मग मी काय करणार, मी पर्याय एकमेकांबरोबर कम्पेअर करणार. आता मी बघा, हे तुम्हाला काय सांगतोय, थोडंसं शांत डोक्यानं हा प्रश्न बघा. नाही समजला पुन्हा बघा, मी पुन्हा सांगतो. ठीक आहे. बघा, पहिलं पद्मभूषण आहे, दुसरं पद्मश्री आहे, तिसरं शिल्पगुरू आहे, चौथं नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स. बरोबर. जर मी ट्रिकने गेलो तर मी हे 2 पर्याय कट करेन. कारण काय, इथं पुरस्कारांनी सांगितलं, इथं अवॉर्ड्स बोलले, मोर दॅन 1, एकापेक्षा जास्त. आता मी जर इथं जातोय पद्मभूषण, पद्मश्री, हा प्रश्न हे अपेक्षित आहे का? शिल्पगुरू तुम्ही पाठ ठेवा, अपेक्षित नाही. प्लस हा अवॉर्ड आहे. जशी योजनेची नावं असतात ना, योजनेची, तशी अवॉर्डची नावं असतात. ती ॲज इट इज इंग्लिश टू मराठी तशीच कन्वर्ट होगा. बघा, शिल्पगुरू ॲज इट इज, काही चेंज नाही. इथं बघा, नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स ॲज इट इज. तर इथं जर मला हा अवॉर्ड नसता तर नॅशनल अवॉर्ड फॉर ट्रायबल आर्ट्स मी काय केलं असतं की बाबा नॅशनल म्हणजे इथं राष्ट्रीय घेतलं असतं, याच्या जागी अवॉर्डच्या जागी पुरस्कार घेतलं असतं, आणि फॉर ट्रायबल तर आदिवासी घेतलं असतं. असे शब्द घेतले असते ना. परंतु इथं आयोगाचा दृष्टिकोन बघा की ह्या अवॉर्डचं नाव आहे, हे इंग्लिशमध्येच अवॉर्डचं नाव आहे, मी याला चेंज करून मराठीत नाही करू शकत. तर ह्या अवॉर्डचं नाव आहे तसं कॉपी पेस्ट केलं, म्हणजे हा चुकीचा असेल का? बिलकुल नाही. हा चुकीचा असेल का? बिलकुल नाही. कारण हे 2 गोष्टी तुमच्या आयोगाकडनं अपेक्षित नाही. आयोगाला अपेक्षित नाही की तुम्ही हे पाठ ठेवा. हा अपेक्षित मध्ये येत नाही, हा अनपेक्षित मध्ये येतात हे 2 पाठ. आयोगाला अपेक्षित काय आहे? ह्या 2 गोष्टी आहेत. ह्या वेल नोन आहेत. A आणि B वेल नोन आहेत. मग वेल नोन आहेत, सर्वांना माहीत पाहिजे. आता तुम्ही कोणतंही इयरबुक घ्या, कोणतंही मासिक घ्या, ठीक आहे, कोणतेही ऑनलाईन व्हिडिओज बघा, त्याच्यामध्ये ह्या पुरस्कारांविषयी माहिती असतेच असते. मग आयोगाची अशी अपेक्षा नाही का की तुम्ही हे पाठ ठेवायला पाहिजे? अपेक्षा आहे. म्हणूनच तर ते इथं गडबड करतायत. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला C आणि D एका ठिकाणी पाहिजे. आता C आणि D कुठं येते बघा, हे एकच ठिकाणी जिथं C आणि D आहे. बरोबर. बघा, हा एक बेसिकच्या वरचा प्रश्न आहे लॉजिकच्या हिशोबाने. आता हा एक पार्ट झाला, हे आपण लॉजिक लावून शिकलोय. दुसरं, पुरस्कारांनी म्हटलंय, ही ट्रिक आहे आपली, ही ट्रिक्स आहे. पुरस्कारांनी इथं इंग्लिशमध्ये अवॉर्ड्स दिले. ठीक आहे, अवॉर्ड्स आहे. बरोबर, म्हणजे मोर दॅन 1 आहे. आता मोर दॅन 1 म्हणजे बघा, हा एक गेला, इथं फक्त A आणि D दिले. 2 नंबरला A दिलंय, 4 नंबरला D दिलंय. मग हे असेल का? नाही. आलो इकडे. आता तुम्हाला एक साधंसं सांगतो. जनरली ना,
जनरली काय असते, जनरली ज्या व्यक्तींना पद्मभूषण भेटतो ना, जनरली म्हणतो मी नेहमी नाही, 100% नाही, याला एक्सेप्शन पण आहेत. जनरली ज्या व्यक्तींना पद्मभूषण भेटतो ना त्यांना ऑलरेडी पद्मश्री भेटलेला असतो. मॅक्सिमम टाइम असं होतंय. ठीक आहे, कारण इथून सुरुवात होते. पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण अशी सुरुवात होते पद्म पुरस्कारांची. जनरली म्हणतोय हे एक्सेप्शन पण आहेत, परंतु इथे जर तुम्ही गेले ना याच्यावरनं तुमचा प्रश्न सुटतो. आता जर मी थोडंसं अजून माझं लॉजिक डेव्हलप म्हटलं तर काय करणार, ज्यांना पद्मभूषण भेटला आहे जनरली त्यांना पद्मश्री भेटलेलाच असेल असा आपला व्ह्यू असतो, बरोबर. पण ए आणि बी इथं कुठेच नाही आहे. म्हणजे एक तर यांना ए भेटलाय, एक तर यांना बी भेटलाय. बघा कुठं आहे ए आणि डी, इथं आहे, हे तर नाहीच. बी सी डी जनरली यावर जायचं, कारण शेवटी काय म्हणतायत, शेवटी आपण मिनिमम रिजेक्शनकडे का जाणार, कारण हा फॅक्च्युअल बेस प्रश्न आहे. फॅक्ट्स आहेत तिच्यात, स्टेटमेंट नाही. बघा हा प्रश्न कदाचित तुम्हाला कन्फ्यूज करू शकतो की सर तुम्ही हे काय शिकवतायत, परंतु ज्या वेळेस तुम्ही इन डिटेल तुमचा बेसिक क्लिअर होईल ना मागचे व्हिडिओ बघून, त्यानंतर तुम्हाला इझी जाईल. हा सोपा होता. बघा ह्या प्रश्नाला प्रश्न क्रमांक 7, ठीक आहे, ए सेट आहे आपला. ह्या प्रश्नामध्ये गोष्टी कशा असतात, कशा कॅल्क्युलेटली तुम्ही डिसाईड करणार, कसं तुम्ही काय नाही आहे हे जर माहीत आहे म्हणजे काय आहे याच्यापर्यंत पोहोचतात. ठीक आहे, रिव्हर्स इंजिनिअरिंग ज्याला म्हणतात ना, रिव्हर्स इंजिनिअरिंग आपण शिकलो. बघा प्रश्न क्रमांक 7, अहमदाबादमधील गिरणी कामगारांच्या लढ्यात महात्मा गांधी यांच्यासोबत असलेल्या प्रमुख महिला सहकारी, काय म्हटलंय, सहकारी म्हटलंय. सहकारी कोण, प्रमुख महिला सहकारी. कुठं, अहमदाबाद येथील गिरणी कामगार. अहमदाबाद मधला लढा होता. मग याच्यामध्ये सरोजिनी नायडू असतील का, विषय नाही, कारण ह्या कुठं होत्या, ह्या होत्या दाराचा ना. ठीक आहे, कस्तुरबा गांधी असतील का, कारण येथे काय विचारलंय, सहकारी विचारलंय. लक्षात ठेवा, महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, हे एक्सप्लेन करायची गरज नाही पडायला पाहिजे मला. तुम्ही कनेक्शन लावू शकता. इथं काय विचारलंय, सहकारी विचारलंय. सहकारी आहेत का त्या, रिलेशन काय ते माहीत पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, इथं झालं. आता हा पर्याय आपला एलिमिनेट झाला, हा झाला, हा पर्याय एलिमिनेट झाला. आता पर्याय राहिला 2 आणि 4. अरुणा असफ अली, काँग्रेस रेडिओ. म्हणजेच अरुणा असफ अली, आयोगाने काय केलं, आयोगाने तुम्हाला ट्रॅप टाकला. काय तर फुल नेम आहे सर, फुल नेम आहे. परंतु गांधीजींचे विचार आणि यांचे विचार वेगळे होते. तुम्ही जरा पेपर व्यवस्थित बघा काय आहे, तर कुठं ट्रॅप टाकला जातो. इथं ट्रॅप टाकला जातोय, हा पर्याय कट होतो. हे फक्त एकमेव उत्तर आहे, कारण अरुणा असफ अली यांचं कार्य वेगळं आहे. ठीक आहे, सत्याग्रहामध्ये हे भाग घेतील का, नाही, कारण की यांचा दृष्टिकोन वेगळा, महात्मा गांधींचा दृष्टिकोन वेगळा. स्वातंत्र्यासाठी दोघांनी वेगवेगळ्या वेने फाईट केले. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा थोडासा हार्ड, भरपूर लोकांचा चुकलेला प्रश्न आहे, म्हणून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतोय. बघा हा जाऊ द्या, हा काय नाही, हा इझी. बघा प्रश्न क्रमांक 11. इसवी सन 1907 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुरत येथे राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली. हा आपला विजय आहे. ठीक आहे, बघा असं स्टेटमेंट केले गेले, असं स्टेटमेंट केले. काय सांगितलंय, राष्ट्रीय काँग्रेस कोलमडली हा आपला विजय आहे. असं स्टेटमेंट लोकमान्य टिळक करतील का, नाही करणार. असं स्टेटमेंट कोण करेल, जो काँग्रेसच्या विरोधात आहे. बरोबर. मग जर मी हा एक पर्याय कट करतोय, एक पर्याय मी कट करतोय,
राहिले 75%. ओके, मग आता ह्या 3 पर्यायामध्ये मी तुम्हाला काय सांगितलंय, समकालीन लोक पहिल्या टायमाला काय येणार, कन्फ्युजन येणार. कन्फ्युजन देन आन्सर, हे कन्फ्युजन टाकलं गेलं तुमच्या डोक्यात. कदाचित लोकांना हे पण कन्फ्युजन वाटेल, पण हा काळ 1907चा आहे हे पण लक्षात ठेवा. आयोग जे इयर देत आहे ना, त्या इयरला तुमचा जो एरा आहे, इथून इथपर्यंत कोणी काम केलं, इथून इथपर्यंत कोणी काम केलं, यांचा जन्म कधीचा, यांचा मृत्यू कधीचा, ठीक आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवण्या गरजेच्या आहेत. बरोबर, त्यासाठीच मी सांगतो. आता मला सांगा, प्रार्थना समाजाविषयी जर आपण बोलायला गेलो 1867, ठीक आहे, आणि जर मी असं म्हटलं की प्रार्थना समाज स्थापन कुठं झाला, ठीक आहे, मुंबईमध्ये. मग त्यामध्ये मुंबईमध्ये मी तुम्हाला सांगितलं ज्याही गोष्टी घडल्या त्यामध्ये नाना शंकर शेठ, बरोबर, यांचं सहकार्य राहायचं. परंतु नाना शंकर शेठ कार्यकाळ किती, 1803 ते 1865. हे स्थापन झालं 1867. जुळतंय का, नाही ना. मग हा जो कार्यकाळ आहे हाही लक्षात ठेवा. त्यांची जी कारकीर्द आहे, त्यांनी जे काम केले, बरोबर, ह्या कामाविषयी आपल्याला थोडं बहुत माहीत असलं ठीक आहे, परंतु जन्म आणि मृत्यू प्रत्येक समाजसुधारकाचं तुम्हाला ऑलमोस्ट माहितीच पाहिजे. पाठांतर ते पाठांतरच पाहिजे, ठीक आहे. इथं काय केलं आहे मी तुम्हाला सांगितलं आहे, नॉलेज बेस तर माझा सुटला नाही. नॉलेज बेस मी काय केलं, असं स्टेटमेंट लोकमान्य टिळक देणार नाही म्हणून मी काय केलं, हा पर्याय कट केला. मग हा पर्याय जर मी कट करतोय तर माझ्या पुढे 3 पर्याय राहिले. मग मी काय करणार, लॉर्ड मोर्ले, लॉर्ड मिंटो समकालीन आहेत, बरोबर. मग माझ्या डोक्यात काय टाकलं गेलं, पहिले कन्फ्युजन टाकलं गेलं आणि मग आन्सर राहील. हे तुमचं उत्तर आहे. दिस इज युअर आन्सर. पर्याय क्रमांक 4. बघितलं, मागंही आपण कन्फ्युजन देणं आन्सर बघितलं, आताही कन्फ्युजन देणं आन्सर बघतोय आणि पुढेही हे आहेच. तुम्हाला आता एक्सप्लेन करतोय मी हळूहळू. फक्त आयोगाचे जे ट्रॅप आहे ना त्याच्यापासून थोडंसं वाचा. सोपे प्रश्न नाही चुकायला पाहिजे. बघा, 12वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या शासकाच्या कालखंडात अब्दुल रज्जाक या फारसी प्रवाशाने विजयनगरला भेट दिली. चला, मी ह्या प्रश्नाला जर बघतो, मी पहिले नॉलेज लावणार. ठीक आहे, माझं नॉलेज लागत नाही का, चला मग मी काय करेन, लॉजिक नाही. लॉजिकला आलो तर मला 2 नावं सारखे दिसत आहेत. बघा, मला 2 नावं सारखे दिसत आहेत. मग 2 नावं सारखी दिसली तर मी काय करणार, अरे 2 नावं सारखी आहे, मग लॉजिक माझं इथपर्यंत आलं. कारण इथपर्यंत देवराय पण बघा, कृष्णदेवराय, हे पण जवळपास तसं असते. परंतु 1 आहे का 2 आहे याच्यामध्ये आयोगाने काय केलं, माझं कन्फ्युजन केले. मग आयोग मला काय करण्याचा प्रयत्न करते, माझ्या डोक्यात व्हायरस टाकते, मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न करते. पण मी काय करणार, कन्फ्युजन देन आन्सरला जाणार. काय राहील आन्सर, पर्याय क्रमांक 4. असा आहे मित्रांनो, असंच आहे. आणि हो, ही ट्रिक आहे, ठीक आहे, ही ट्रिक आहे, हे लॉजिक नाही, ही ट्रिक आहे. कारण भरपूर लोकांना असं वाटतंय की हे लॉजिक नाही. बघा, लॉजिक काय असतं मित्रांनो, एखादा डेटा आपल्याला येतो, जसं की आपण वारली चित्रकार यांच्याविषयी बघितलं, बरोबर. त्या डेटावरती प्रोसेस करून आपण लॉजिक डेव्हलप करतोय. ट्रिक्स कसे असतात, ट्रिक्स असतात पॅटर्न्स. बघा, हे पॅटर्न्स आहेत कन्फ्युजन देन आन्सरवाले. वरचा आपण बघितला, हा बघितला, आता अजून बघू, पॅटर्न्स आहे, ठीक आहे. सो पॅटर्न्सवरती ट्रिक डेव्हलप होतात. जसं आपण बघतो की ब्रॅकेटमध्ये असते, काय आहे ते ट्रिक आहे, ते लॉजिक नाही. लॉजिक आणि ट्रिक्स याच्यामध्ये फरक आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, आता बघा, हा प्रश्न आहे लॉजिकचा, ठीक आहे, हा प्रश्न लॉजिकचा आहे. आता याचं लॉजिक कसं आहे मी तुम्हाला सांगतो. भरपूर मुलांचा चुकलेला प्रश्न आहे, भरपूर मुलांचा. बघा, प्रश्न क्रमांक 13, हर्षवर्धन या राजाने, ठीक आहे, कोण, हर्षवर्धन या राजाने खालीलपैकी कोणते साहित्य लिहिले. लिहिणारे कोण आहेत, हर्षवर्धन, ठीक आहे. जर मी बघितलं ABCD, हां, आणि इथं वरीलपैकी सर्व दिलंय, म्हणजे यांची काय अपेक्षा आहे, 4ही बरोबर असू शकतात, ठीक आहे. परंतु मी जर नाव चेक केले तर प्रियदर्शिका, बरोबर, हर्षचरित्र, रत्नावली आणि नागानंद. मला एक सांगा, मी माझ्याविषयीच लिहितोय, ठीक आहे, हर्षचरित्र ते जर मी माझ्याविषयीच लिहितो, माझंच नाव देईल का. आता जर मी असं म्हटलं, माझा
आत्मचरित्र मी लिहितोय, संदीप भालेराव यांचे आत्मचरित्र नाही, मी काहीतरी वेगळं नाव देईन ना. जसं की आपण इतिहासात बघितलं, बाबासाहेब आंबेडकरांचं आहे वेटिंग फॉर अ विजा, महर्षी कर्वे यांचं आहे लुकिंग बॅक, पंडिता रमाबाई यांचं आहे माझी साक्ष. यांच्यामध्ये यांची नावं नाही आहेत, कारण की यांनी स्वतः लिहिलेली आहेत ना ती, बरोबर. पण बायोग्राफी आणि ऑटोबायोग्राफी याच्यामधलं अंतर आपल्याला माहीत पाहिजे. ठीक आहे, मग हे नाव येण्याचे चान्सेस आहेत का? नक्कीच नाही. एलिमिनेट करा हा पर्याय. मग ब कुठं एलिमिनेट होतोय? बघा, इथं होतोय, इथं होतोय आणि इथं होतोय. राहिला काय? तुमचा हा उत्तर. बघा मित्रांनो, तुम्ही म्हणणार की सर हे तिथं सुचत नाही. मग ती तुमची चुकी आहे, तुम्हाला लॉजिक नाही माहीत. फक्त अभ्यास एवढंच नसतंय, त्याच्या व्यतिरिक्तही काही गोष्टी असतात. म्हणजे मी हे पण नाही म्हणणार की फक्त लॉजिक आणि ट्रिक्स, अभ्यासही असतो. ठीक आहे, एका रथाची दोन चाकं आहेत, ती दोघांना सोबतच चालावं लागतं. आणि असे प्रश्न आहेत ना, असे प्रश्न आयोग टाकते, जाणून बुजून टाकते, आणि आपल्याला त्याच प्रश्नांना टिपायचं आहे. ठीक आहे, बघा हा एक साधा सोपा प्रश्न आहे, याचा काही ताण नाही. पुढचा बघा, तुम्हाला यामध्ये फक्त एक फॉर्मॅट सांगतो, याच्यामध्ये काय करायचं, कारण की हा फॉर्मॅट आल्यानंतर तुम्ही ती प्रोसेस यूज करणार. कसं? बघा, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाहक शेतीचे वैशिष्ट्य नाही. ज्यावेळेस तुम्हाला नाही म्हणतात ना, कधी असं आलं तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचं, ऑड मॅन आउट. हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. ऑड मॅन आउट ज्यावेळेस नाही विचारलं ना, त्यावेळेस हा फॉर्म्युला. म्हणजे याच्यापैकी एक 3 बघा 4 पर्याय दिलेत, ए बी सी डी. आयोगाने दिलंय का ऑल ऑफ दी अबोव? कुठे नाही दिलंय. म्हणजे यांचं म्हणणं काय, याच्यापैकी एक चुकीचं आहे. मग आता ते चुकीचं कोणतं ते शोधायचं आपल्याला. बघा काय म्हणतोय, वैशिष्ट्य नाही, पण वैशिष्ट्य असणारे एका बाजूला आणि वैशिष्ट्य नसणारं दुसऱ्या बाजूला. मग सखोल लागवड, उदरनिर्वाहक आहे ना, उदरनिर्वाहक आहे, सखोल लागवड असायलाच पाहिजे. त्यानंतर शेतीला पशुपालनपूरक व्यवसाय असायलाच पाहिजे. म्हणजे अ कटला, ब कटला, इथं ब कटला, झालं, आलं तुमचं उत्तर. जर इथं म्हणतो उदरनिर्वाहक, हे जो बघा पूरक, पशुपालनपूरक व्यवसाय, उदरनिर्वाहक आहे, शब्दाचा अर्थ समजा. तुम्हाला तिसरं आणि चौथं करायची गरजच नाही, कारण हे चुकीचं आहे आणि आपल्याला नाही विचारले. शेतीचा विस्तीर्ण आकार असणार आहे का? विषय नाही, उदरनिर्वाहक आहे. ठीक आहे, नाही आलं ऑड मॅन आउट, हे वापरायचं म्हणजे वापरायचं. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा मित्रांनो, काय माहीत आहे का, आपण असे प्रश्न सॉल्व करतोय ना, तुम्हाला असं वाटेल की बाबा एवढंच करू का? नाही, असं नाही. आता भाषा आणि तिथले पर्याय. ठीक आहे, तुम्हाला असं वाटेल की फक्त सर सांगतायत की स्टेटमेंट वाईज, फॅक्ट्स वाईज याच्यामध्येच फक्त हे असतंय, कन्फ्युजन देणं आन्सर असतंय. आयोग तुम्हाला कुठं ट्रॅप टाकल नाही याचा अंदाजच नाही आहे. आता बघा काय तर काय केले. बघा, भारत राष्ट्रीय उद्याने विचारले, देश आणि राष्ट्रीय उद्याने. भारत जिम कार्बेट, बरोबर. काय केलंय इथं बघा, हे दिसतंय 1 नंबरला दिलंय. म्हणजे हे तुमचं हे 2 पर्याय एलिमेंट झाले. हे काय आहे? हे कन्फ्युजन आहे. कारण काही विद्यार्थी एवढ्या घाईत असतात की त्यांनी एक जरी जुळवलं, त्यांना दिसलं चला समोर. म्हणून इथं आहे ना, बघा ऑस्ट्रेलिया काय, ग्रेट बॅरियर रीफ. इथं बघा, तुम्हाला हेही माहीत आहे. मग आयोगाने काय केलंय, हा एक पर्याय आणि हा एक पर्याय ठेवलाय तुमच्यासमोर. या 2 पैकी तुम्हाला माहीत पाहिजे. मग इझी पर्याय कोणता? इझी पर्याय हा आहे सर, 1 2 3 4. मग आम्ही तो क्लिक करून चालू. पण तुमचं नॉलेज टेस्ट करायचं ना, ते तर करावं लागेल. किंवा एक मला सांगा, हा शब्द बघा, गालापागोस आणि ग्रेट कॅनियन, असे शब्द, गालापागोस शब्द US मध्ये असतील का?
इंग्लिश बोलणारी कंट्री आहे, बरोबर. गालापागोस असेल का? नसणारच आहे, ॲज युजल. हा तुमचं पर्याय उत्तर. पर्याय क्रमांक 3. शब्दसुद्धा सांगतात. ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर रिपीट करणार, व्यवस्थित बघणार. आणि दुसरं एक तुम्हाला सांगायचं आहे की ज्यावेळेसही तुम्ही क्वेश्चन पेपर घेतात ना, तर आयोगाचे घ्या. आयोगाचे क्वेश्चन पेपर घ्या, त्यांची प्रिंट काढा मागच्या 5 वर्षाची ॲटलिस्ट, कमीत कमी. आणि त्या प्रश्नांना वारंवार बघा, ठीक आहे. तरच हे डेव्हलप होईल. एका दिवसात डेव्हलप होणारी गोष्ट नाही आहे. आणि हे बेसिक नॉलेज आहे, खूप बेसिक आहे. डीप जर सांगायला गेलो तर तुम्ही म्हणणार की सर असं नसतंच, असं होऊच शकत नाही सर. कारण की काही लोकांचे मला कॉल आले, सर म्हणे तुम्हाला घरी आल्यावर क्वेश्चन सोपा वाटतोय. अरे म्हटलं बाळा, मग मेरिट का वाढतंय? मेरिट वाढण्याची कारणं काय? ह्या गोष्टी घडतायत म्हणून तर मेरिट वाढतंय ना. तुम्ही जोपर्यंत हे एक्सेप्ट नाही करणार की मेरिट वाढण्याची कारणं काय, बघा ती जी कारणं असतात ती एक्सेप्ट करायला शिका. आणि कसं आहे मित्रांनो, बघा जर एखादा व्यक्ती तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय ना, तर पहिले ऐकून घ्या. तुम्हाला पटतंय का नाही पटतंय, आपल्या बुद्धीवर घासून बघायची ती गोष्ट. पटली तर ठीक आहे, नाहीतर तुम्हाला तर माहीतच आहे. जनरली तुम्हाला सांगू का, अशा गोष्टी ना थोडासा अभ्यास झाल्यानंतर, म्हणजे एक ॲव्हरेज अभ्यास झाल्यानंतर तुम्हाला समजायला लागतात. मी बेसिक लॉजिक का म्हणतोय, कारण हे बेसिक आहे म्हणून. ॲडव्हान्समध्ये गेलो ना की मग ते असं होते का ते जड होते. ज्यांचा अभ्यास खूप कमी असला ना त्यांना ते जड जाते. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न आपण व्यवस्थित डिटेल बघू की काय असते नेमका. आपण जॉग्राफी कसं वाचतो, आपण पॉलिटी कसं वाचतो, आपण हिस्ट्री कसं वाचतो, त्यांच्या अभ्यासाव्यतिरिक्तचे अदर व्ह्यूज कसे असतात ते तुम्हाला सांगतो. बघा, हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना. काय आहे प्रमुख जलसिंचन योजना? म्हणजे जर तुम्ही इंग्लिशमध्ये वाचलं तर इंग्लिशमध्ये मेजर इरिगेशन स्कीम म्हणताय. मेजर मोठी, ठीक आहे. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? बरोबर, कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे. आता मी काय वापरणार? KLT. पहिले मी नॉलेज लावणार. हेतवणे मी कुठं वाचलंय का? नाही वाचलंय. चला ठीक आहे, नॉलेज गेला, लॉजिकला येईल. लॉजिक काय म्हणतंय की प्रमुख जलसिंचन योजना. प्रमुख जलसिंचन योजना आहे, मग मला प्रमुख जलसिंचन योजनेसाठी काय पाहिजे? एक तर मला पाहिजे पावसाचं ठिकाण पाहिजे, जिथं नदी मोठा प्रोजेक्ट बनेल, जागा पाहिजे. प्लस मला लोकसंख्या पाहिजे, कारण की त्यांना पाणी पोहोचवायचं ना. आपण मेजर इरिगेशन स्कीम का चालू करतो योजना? एक आपले 2 उद्देश असतात. एक तर शेतीला पाणी, दुसरं लोकांना पाणी. बरोबर, ह्या 2 मेन हेतू आहेत. मग जर मी पर्यायामध्ये गेलो, पर्यायामध्ये जर मी बीड बघितलं, लोकसंख्येच्या हिशोबाने बसत नाही, कमी आहे लोकसंख्या, पाऊस तेवढा होत नाही, मोठी नदी नाही, जागा खूप आहे, परंतु हा पर्याय नाही आहे. बरोबर. दुसरं जातो मी सिंधुदुर्ग. हा पर्याय बघा. जर तुम्ही बघितलं, उत्तर कोकणापेक्षा दक्षिण कोकण जास्त खडकाळ आहे आणि जी नद्यांची लांबी आहे ती खूप कमी आहे. म्हणजे हा प्रोजेक्ट इथे येऊ शकतो का? विशेष नाही. हे 2 पर्याय माझे एलिमिनेट केले. ठीक आहे. आता राहिलं सातारा आणि रायगड. मला सांगा मित्रांनो, मी तुम्हाला काय सांगितलंय? पहिले डोक्यात काय टाकलं जाते? पहिले डोक्यात टाकलं जाते कन्फ्युजन. पहिलं डोक्यात कन्फ्युजन टाकलं जाते आणि उत्तर कुठं असते? उत्तर असते हे सिंधुदुर्ग, रायगड. सातारा का नाही? कारण साताराला ऑलरेडी खूप धरणं आहेत. ठीक आहे. दुसरी गोष्ट, लोकसंख्या कमी आहे कंपॅरेटिव्हली रायगड, कारण रायगड मुंबईला लागून आहे. ठीक आहे, ठाण्याला लागून आहे. तिथून ज्या नद्या जातील, लोकसंख्या तिथं समोर आहे, ज्यांना पाणी पुरवावं लागेल. ठीक आहे, मुंबई ठाणे ह्या साईडला पाणी पुरवायचं पण आहे, म्हणून इथं मेजर स्कीम. आणि रायगडचा भूभाग पण खूप मोठा आहे, तिथं नद्या आहेत, नद्यांची लांबी खूप जास्त आहे ॲज कम्पेअर टू दक्षिण कोकण.
ठीक आहे. असे प्रश्न आहेत ना, यांना प्रश्नाच्या हिशोबानेच घ्या. ठीक आहे, यांना प्रश्नाच्या हिशोबानेच घ्या. हे प्रश्न कसे टॅकल करायचे, जर मला काहीच माहीत नाही त्याच्यामधून जर मी 50%वर जरी आलो ना, विन विन सिच्युएशन आहे तुमच्यासाठी. आणि त्यानंतर तुमच्या ट्रिक्स वापरा. एका प्रश्नाला कसं सॉल्व करायचं हे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतो. बघा, ट्रिक्स, लॉजिक, नॉलेज जर आवडलं असेल नक्की कमेंट करा. कारण तुमचे कमेंट्स, मी खूप कमेंट्स वाचलेत, खूप छान प्रतिसाद आहे. असंच प्रेम देत राहा. फक्त एक तुम्हाला विनंती आहे की तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर माझी अशी इच्छा आहे की जेवढे लोक तुम्ही बघतायत कमेंट करत चला, कमेंट करत चला. कारण त्याच्याने मला एक एनर्जी येते. ठीक आहे, कारण त्या एनर्जीच्या जोरावरती हे सर्व चालू आहे. चला पुढचा प्रश्न घेऊ. बघा, लास्ट क्वेश्चन ऑफ दिस पार्ट. खालीलपैकी, बघा प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? मी काय म्हटलं तुम्हाला, तुम्हाला नाही विचारलं ना, मग तुम्ही काय करणार? ऑड मॅन आउट. हा फॉर्म्युला तुम्ही लक्षात ठेवा. नाही म्हटलंय ना, ऑड मॅन आउट. मग नॉलेज लावतो मी. जर माझं नॉलेज तेवढं नाही आहे तर मी काय करणार? मी लॉजिकवर येणार. मग लॉजिकवर आलो तर मी काय करतो? बघा, एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात. मला नाही माहीत, बरोबर? ठीक आहे, एकाच खडकामध्ये थर असतात जलजन्य. त्यालाच आपण सेडिमेंटरी रॉक्स म्हणतात, बरोबर? सेडिमेंटरी रॉक्स. खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. नाही माहीत, ठीक आहे. खडकात प्रामुख्याने जीवावशेष आढळतात. ठीक आहे, प्रामुख्याने हा आपला कीवर्ड आहे. जनरली हा करेक्ट असतो, पण हे पुढं सांगेल मी तुम्हाला, काही ताण नाही. हे डीप लॉजिकचा पार्ट आहे, फक्त इझी सांगतो. खडक मृदू असतात. अरे असं कसं काय? इथं कठीण असतात म्हणतोय आणि इथं म्हणतो मृदू असतात. म्हणजेच आता बघा तुम्हाला सांगतो, म्हणजेच काय? म्हणजे एक तर हे मृदू असतील, एक तर हे कठीण असतील, बरोबर? म्हणजे हे दोन तर पर्याय नाही. आले तुम्ही 50-50वर. कशाच्या भरोशावर? बघा, एक हा कीवर्ड आला, मृदू असतात आणि कठीण असतात. हे दोन शब्द तुम्ही पकडले, तुम्ही 50-50वर आले. ह्यापैकी एक उत्तर आहे तुमचं. असं वाचत चला मित्रांनो. मी तुम्हाला बोललो ना, आयोग भरभरून गोष्टी टाकतायत पेपरमध्ये, आपल्याला कॅच करता यायला पाहिजे. अभ्यासानंतर तुम्ही अशा गोष्टी बघत चला क्वेश्चन पेपरमध्ये. तुमचं नॉलेज एनहॅन्स होईल, तुमचं लॉजिक एनहॅन्स होईल, तुमच्या ट्रिक्स एनहॅन्स होतील. कुठं तुम्ही नॉलेज वापरायचं, कुठं आपण लॉजिक वापरायचं, कुठं आपण ट्रिक्स वापरायच्या, ह्या सर्व गोष्टी इन डिटेल कळतील तुम्हाला. ठीक आहे, बघा आता काय, एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात, बरोबर? थरावर थर, थरावर थर असतात, बरोबर? असे थर आहेत म्हणूनच तो हे आहे, बरोबर? मग मृदू खडक असतात, त्यामुळे त्यांची झीज लवकर होते. साहजिकच आहे, थरावर थर असते, झीज होतील, बरोबर? कठीण याची झीज होणार का? नाही. मग ऑड मॅन आउट काय आहे? ऑड मॅन आउट हा आहे सर, बरोबर? जर मी याला कठीण म्हटलं तर याची झीज होईल का? नाही होणार. म्हणजे दोन बाहेर निघतात. दोन थोडी सांगितले आपल्याला, एकच सांगितले, बरोबर? बघा, क्वेश्चन सॉल्व करणं ही एक कला आहे. जसा माझा एक मोटो आहे की बाबा नॉलेज वाटल्यानं वाढते. ठीक आहे, तर हे नॉलेज इतरांसोबतही तुम्ही शेअर करा. हा व्हिडिओ शेअर करा. त्यानंतर तुमचे जे कमेंट्स आहेत ते कमेंट्स कंटिन्यू चालू ठेवा. मला सांगत राहा की तुम्हाला अजून काय हवं आहे. कारण माझ्याजवळ जे काही नॉलेज आहे, लॉजिक आहे, ट्रिक्स आहे, ते सर्व तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. ठीक आहे. सो एक आपला पुढचा पार्ट लवकरच येईल. आणि विदर्भ आयसला जे प्रेम देत आहे ते कंटिन्यू चालू ठेवा फक्त. ठीक आहे. आणि हो, अजून एक गोष्ट आहे, जसे आपले राज्यसेवेचे आता हा पार्ट आहे, तसे आपले कंबाईनचेही पार्ट आहेत, तेही जाऊन व्यवस्थित एक वेळेस बेसिक नॉलेज तिथून क्लिअर करून घ्या तुम्ही. ठीक आहे. आणि कमेंट्स लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन चेक करा एक वेळेस. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग विदर्भ आयस. दिस इज संदीप भालराव सायनिंग ऑफ. थँक्यू.